नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी एज्युकेशन आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहा मित्रांनो, आपण जगाचा भूगोल बघा याबाबत सिरीज चालू करतोय. यामध्ये आपण विविध टॉपिक स्टडी करणार आहे. पहिल्यांदा आपण जे जास्तीत जास्त फोकस करतो बघा ते टॉपिक सुरुवातीला घेऊ. त्यानंतर जे इम्पॉर्टंट आहेत पण आजपर्यंत विचारलेले नाही ते टॉपिक घेणार आहे. म्हणजे जसं की सामान्य परिचय आहे बघा, त्यानुसार खंडानुसार माहिती विचारते. ओके, विषुववृत्त वगैरे ते सर्व टॉपिक आपण यामध्ये घेणार आहे. नंतर खंड आहे बघा, जसं की इतर देश आहेत त्याच्यामध्ये. ओके, हा एक टॉपिक आहे. तिसरा म्हणजे नदी प्रणाली, त्याच्यावर आजपर्यंत क्वेश्चन विचारला नाही, तो पण आपण शेवटला स्टडी करणार आहे. या जगाच्या सिरीजमध्ये बघा, जगाच्या भूगोलाच्या सिरीजमध्ये आपण हे 19 टॉपिक सुरुवातीला आपण काय करणार आहे, जे प्राकृतिक भूगोलातले महत्त्वपूर्ण टॉपिक बघा ते सुरुवातीला पूर्ण करतो. ते एक रिव्हिजन म्हणून आपण शॉर्टमध्ये पाहू. ते तर बघा, पहिल्यांदा ब्रह्मांड पाहणार आहे. सौरमंडल, पृथ्वीची आंतरिक संरचना, भूपट विवर्तनिक सिद्धांत, प्लॅक टेक्टोनिक थेरी सुद्धा म्हटलं जातं. भूकंप, ज्वालामुखी, खडक, पर्वत, त्यानंतर स्थळाकृती लँडफॉर्म्स म्हणतो आपण, वाऱ्यामुळे याच्यामुळे काय ते निर्माण होतं. त्यानंतर वायुमंडल, ओके, हायड्रोस्फिअर म्हटलं जातं. पृथ्वीची उष्णतेची अंदाज, हीट बजेट ऑफ अर्थ. नंतर वायुभार, हवेचा दाब. त्यानंतर वारे प्रकार आहेत, ग्रही वारे, मोसमी वारे. त्यानंतर मान्सून आणि स्थानिक वारे बघा. नंतर ढग पाहणारे क्लाउड्स, वाताग्र फ्रंट म्हटलं जातं त्याला इंग्लिशमध्ये. त्यानंतर जगातील हवामानाचे प्रकार आहे बघा विविध ठिकाणी, जसं की तुंड्रा या ठिकाणी कसं हवामान आहे, विषुववृत्तावर कसं हवामान आहे, ते सर्व माहिती याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर जलमंडल, महासागरी जलप्रवाह, सर्व महासागरात कसे जलप्रवाह निर्माण होतात किंवा वारे कसे, ते सर्व. शेवटला म्हणजे भरती ओटी. ह्या 19 टॉपिकवर आयोगाने जास्तीत जास्त फोकस केला, किंवा हेच जर जगाचा प्राकृतिक भूगोल स्टडी केला तर ह्या 19 टॉपिकवर जास्तीत जास्त फोकस असतो. तर वेळ न दळवता आता आपण काय करणार आहे, जे ब्रह्मांड आहे बघा, ते ब्रह्मांड म्हणजे आणि सौरमंडल, ह्या 2 टॉपिकवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. ओके, वेळ न दळवता आपण ह्या टॉपिकला सुरू करू. तर बघा, पहिल्यांदा ब्रह्मांड पाहू, त्यानंतर सौरमंडल पाहू. ओके, सोलर सिस्टीम म्हटलं जातं. तर बघा, ब्रह्मांड म्हणजे युनिव्हर्स म्हणून अणुकणापासून ते आकाशगंगा यासारख्या तत्वांचा यामध्ये समावेश असतो. ब्रह्मांडाची उत्पत्ती ही बिग बँग सिद्धांतद्वारा बेल्जियमचे खगोलशास्त्र आहे बघा, जॉर्ज लेमतेरे यांनी काय केलं, यांनी दिला होता. नंतर ब्रह्मांडाच्या अभ्यासाची सुरुवात ही इसवी सन 140मध्ये प्रसिद्ध खगोलशास्त्री बघा टॉलमी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्यांनी पृथ्वी ब्रह्मांडाच्या केंद्रामध्ये आहे, तर बाकी ग्रह काय आहेत त्याच्या साईडने काय करतात, परिक्रमा करतात. म्हणजे जे पृथ्वी केंद्र सिद्धांत आहे कोणी मांडला, हा टॉलमीने मांडला होता. त्यानंतर कोपर्निकस आले बघा 1473ला ते 1543, हा त्यांचा काळ आहे म्हणलं जातं. 400-500 वर्षापूर्वी पोलंडचे होते बघा. यांनी काय म्हणलं, ब्रह्मांडाच्या केंद्रामध्ये सूर्य आहे सांगितलं. मग यांनी पहिल्यांदा पृथ्वी सिद्धांत कोणी मांडला, टॉलमीने मांडला. त्यानंतर केंद्रामध्ये सूर्य आहे हा सिद्धांत कोणी मांडला, व सर्व ग्रह सूर्याच्या परिक्रमा करतात असं त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर जे डॉन केपलर आहे बघा, यांनी काय सांगितलं, ग्रहाची गती, तसेच सूर्यापासून ग्रहाची दीर्घवृत्ती कक्षा व सूर्याचे सापेक्ष ग्रहांची गती आणि सूर्यापासून ग्रहाचे अंतर याविषयी सिद्धांत मांडले. याच्यामध्ये 2-3 टॉपिक त्यांनी ॲड केले केपलरने. एक सांगितलं सूर्यापासून ग्रहांची दीर्घवृत्तीय कक्षा, हा एक आहे. नंतर सूर्याच्या सापेक्ष ग्रहाची गती आणि सूर्याच्या ग्रहाचे अंतर, ग्रहांचे अंतर याच्याबाबत सिद्धांत त्यांनी मांडले आहे. त्यानंतर गॅलिलिओ आले बघा, त्यानंतरच 200 वर्षानंतर त्यांनी काय मांडला सिद्धांत, यांनी एक दुर्बिणीचा म्हणजे शोध लावला, त्याद्वारे ग्रहांचा अभ्यास केला. सर आयजॅक न्यूटन, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 1642 ते 1727 दरम्यान यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणजे सिद्धांत मांडले बघा. गुरुत्वाकर्षण 3 नियम आहेत माहिती. ओके, तर ते तिन्ही नियम त्यांनीच मांडलेले हा. ओके, त्यानंतर 1781मध्ये विल्यम हर्शल यांनी काय केलं आहे, ब्रिटिश खगोलशास्त्री होता बघा, यांनी काय केलं, अरुण या ग्रहाचा शोध लावला. पुन्हा एकदा ऐका, 1781मध्ये जे विल्यम हर्शेल होते बघा, यांनी काय म्हणलं, यांनी अरुण जे युरेनस म्हटलं जातं याचा शोध लावले आहे. नंतर एडविन हबल आहे, तुम्हाला एडविनचं माहिती असेल, यांनी काय केलं, ब्रह्मांडामध्ये आपल्या आकाशगंगेसारखे लाखो ग्रहांमध्ये लाखो संख्येमध्ये काय आहेत, आकाशगंगा आहेत. पुन्हा एकदा ऐका, एडविन हबल. ओके, 1889 ते 1963 यांचा कार्यकाळ आहे, किंवा आपण म्हणतो जीवनकाळ आहे त्यांचा. नंतर अमेरिकी खगोलशास्त्री होते बघा, हे 1924मध्ये यांनी एक सिद्धांत मांडला. त्याच्यामध्ये सांगितलं की जे ब्रह्मांड आहे बघा, हे ब्रह्मांड असंख्य म्हणजे लाखो आकाशगंगाने तयार झाले आहे. त्याला आपण मिल्की वे म्हणतो. ओके, आपण सुद्धा एका मिल्की वेमध्ये राहतोय. त्याच्यामध्ये रेड शिप आणि व्हायलेट शिप आपण ते पुढं पाहणार आहे. त्यानंतर पुढं पहा आकाशगंगा. आता मेन टॉपिकला येऊ. ब्रह्मांडचं समजलं की त्याच्यामध्ये काय विविध सिद्धांत मांडले, जसे टॉलमीने पृथ्वी केंद्रीय सिद्धांत मांडला होता. नंतर कोपर्निकस आले, त्यानंतर विविध जण आले. ओके, आता आकाशगंगा बघा, त्याला गॅलेक्सी म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. असंख्य ताऱ्याच्या समूहाला काय म्हणतात, आकाशगंगा म्हणतात. ब्रह्मांडामध्ये जवळजवळ 10,000 मिलियन किंवा 10⁻10 एवढे तारे आहेत. म्हणजे ध्यानात ठेवा, 10⁻10 एवढे तारे आहेत. एकच आकाशगंगा जवळजवळ 1,000 मिलियन किंवा 10,11 एवढे तारे आहेत. मग तुम्हाला अंदाज येईल की एका ब्रह्मांडामध्ये किती प्रकारच्या आकाशगंगा आहेत आणि किती प्रकारचे त्याच्यामध्ये
तारे आहेत. एका आकाशगंगे आता किती ब्रह्मांडामध्ये लाखो 10चा 10वा घात एवढे ते आकाशगंगा आहेत. ओके, म्हणजे याच्यामध्ये असंख्य तारे आहेत एका ब्रह्मांडामध्ये. आणि एका आकाशगंगेमध्ये किती तारे आहेत? तारे म्हणजे सूर्याप्रमाणे किती तारे आहेत? 10चा 11वा घात म्हणजे जवळजवळ 1,00,000 मिलियन काय आहेत तारे एका आकाशगंगेमध्ये आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आकाशगंगा किती मोठी किंवा ब्रह्मांड किती मोठे. आपल्या सूर्यकुली बघा, सोलार सिस्टीम एका आकाशगंगेच्या आहे. तिला मंदाकिनी आकाशगंगा किंवा दुग्ध मेखला किंवा मिल्की वे सुद्धा म्हटलं जातं. पुन्हा एकदा एका आपली जी सूर्यकुली किंवा सोलार सिस्टीम आहे कोणत्या आकाशगंगेत आहे तर मंदाकिनी म्हटलं जातं किंवा दुग्ध मेखला. ओके, मिल्की वे म्हटलं जातं. त्यानंतर आपली आकाशगंगा ही सर्पिलाकार आकाराची आहे. कशा प्रकारचे म्हणतो ना साप आहे जसं या टेळ घालून बसतं त्याप्रमाणे काय आहे सर्पिल आकाराची आकाशगंगा आहे. त्याला ऐरावत पद सुद्धा म्हटलं जातं, ओरियन नेबुला सुद्धा म्हटलं जातं. नावाच्या पद आपली सूर्यकला आहे. कशावर विचारलं तर कशावर आहे? ओरियन नेबुला, त्याला ऐरावत पद म्हटलं जातं. नंतर अँड्रोमेडा आकाशगंगा आपल्या आकाशगंगातील सर्वात जवळची आकाशगंगा आहे. कोणती आहे आकाशगंगा? आपल्या आकाशगंगेच्या जवळची पहिल्यांदा आपली आकाशगंगा कोणती आहे? ती आहे मंदाकिनी. हे तर समजलं. त्याला दुग्ध मेघला सुद्धा दुसरं नाव आहे. आता या आकाशगंगे शेजारी बघा दुसरी एक आकाशगंगा आहे. अशा लाखो आकाशगंगा आहे ब्रह्मांडामध्ये. पण आपल्या जी आकाशगंगा आहे बघा मंदाकिनी, ओके, त्याच्याजवळ कोणती आकाशगंगा आहे तर अँड्रोमेडा. याच्या क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे, तर लक्षात ठेवा. तर आपल्या आकाशगंगाची सर्वात जवळची आकाशगंगा आहे बघा ही 2.2 × 10⁸ प्रकाश वर्ष अंतरावर आहे. प्रकाश वर्ष काय तुम्हाला सर्वांना माहिती, ते अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर बघा प्रोक्झिना सेंच्युरी आपल्या सूर्यापासून सर्वात जवळचा तारा 4.3 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. पुन्हा एकदा का कोणतं? प्रोक्झिना सेंच्युरी आपल्या सूर्यापासून सर्वात जवळचा तारा आहे. आणि सर्वात जवळचे आकाशगंगा होती अँड्रोमेडा आकाशगंगा, हे पण लक्षात ठेवा. कसं पण क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर पुढे पाहू, आपल्या आकाशगंगेतील सर्वात चमकणारा तारा कोणता आहे? सिरियस डॉग स्टार. पुन्हा एकदा का आपल्या आकाशगंगेतील सर्वात चमकणारा तारा कोणता आहे? ब्रायटन स्टार. जसा सूर्य चमकणारा एक तारा आहे त्याप्रमाणे आपल्या आकाशगंगेतील सर्वात चमकणारा तारा कोणता आहे? सिरियस डॉग स्टार. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहू आता सौरमंडल. आता काय पाहिलं आपण? ब्रह्मांड. ओके, तर सौरमंडल बघा त्याला सूर्यकुल म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये सोलार सिस्टीम म्हटलं जातं. आपल्या सूर्यकुलामध्ये जवळजवळ 9 ग्रह होते सुरुवातीला. आता काय आहेत? प्लुटो काढल्यानंतर 8च ग्रह राहिले. त्याची सुद्धा वर्गीकरण केलं. उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह. ओके, त्यानंतर इतर सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये धूमकेतू, उल्का वगैरे हे सूर्याभोवती फिरत असतात. पुन्हा एकदा ऐका, सूर्यकुलामध्ये सध्या किती ग्रह आहेत? एकूण 8 ग्रह आहेत. त्याचे वर्गीकरण केले. उपग्रह, नंतर लघुग्रह त्याला इंग्लिशमध्ये ॲस्ट्रॉइड सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर बटुग्रह डॉर्क प्लॅनेट, त्यानंतर धूमकेतू व उल्कासुद्धा असतात. हे धूमकेतू उल्का कोणाभोवती फिरतात तर सूर्याभोवती फिरतात. आता 2 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. एक म्हणजे परिभ्रमण आणि परिक्रमण. परिक्रमण म्हणजे रेव्होल्युशन आणि परिभ्रमण म्हणजे रोटेशन. आता दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊ. तर बघा परिक्रमण म्हणजे काय? आपलं डेफिनेशन विचारतील, डेफिनेशन देतील आणि टिमटिम म्हणतील हे काय आहे. ओके, खाली परिक्रमण, परिभ्रमण किंवा इतर गोष्टी देतील, ते ओळखता आलं पाहिजे. परिक्रमण म्हणजे काय आणि परिभ्रमण म्हणजे काय. तर परिक्रमण इंग्लिशमध्ये रिव्हॉल्युशन म्हटलं जातं. पृथ्वीसहित सर्व ग्रह काय करतात? सूर्याची काय करतात? परिक्रमा करतात. प्रत्येक ग्रहाद्वारे सूर्याच्या चारही बाजूने एक परिक्रमा करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला त्या ग्रहाला 1 वर्ष म्हटले जाते. ओके, पुन्हा एकदा डेफिनेशन पाहू. पृथ्वीसहित सर्व ग्रह, पुन्हा एकदा का पृथ्वीसहित सर्व ग्रह सूर्याची काय करतात? परिक्रमा करतात. प्रत्येक ग्रहाद्वारे सूर्याच्या चारही बाजूने एक परिक्रमा करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला 1 वर्ष म्हटले जाते. म्हणजे सर्व ग्रह काय करतात? एक एक्झाम्पल म्हणून ठरलं तर पृथ्वी सेंटरला आहे. ओके, आणि जे ग्रह आहेत बघा बारीक बारीक हे काय करतात? सूर्याभोवती फिरत राहतात. तर प्रत्येक ग्रहाद्वारे सूर्याच्या चारही बाजूने एक परिक्रमा करण्यासाठी किती वेळ लागतो? म्हणजे एका ठिकाणाहून सूर्याभोवती फिरून पुन्हा आपल्या जागेवर यायला किती वेळ लागतो? त्याला काय म्हणतात? परिक्रमा म्हणतात, रेव्होल्युशन म्हणतात किंवा परिक्रमण म्हटलं जातं. ओके, हे तर तुम्हाला स्वतःभोवती न फिरतात ते कोणाभोवती फिरतात? हे सूर्याभोवती फिरत राहतात. सूर्याभोवती पूर्ण फिरून पुन्हा आपल्या जागेवर येण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला काय म्हणतात? एक रिव्होल्युशन म्हटलं जातं किंवा परिक्रमण म्हटलं. जसं की उदाहरणार्थ समजा पृथ्वीचे परिक्रमण काळ काय आहे? 365 दिवसाचं, म्हणून आपण 1 वर्ष त्याला म्हणतो. पृथ्वीचा 1 वर्ष. ओके, सूर्याभोवती पूर्ण फिरून यायला. ओके, प्रत्येक ऋतूचे परिवर्तन पृथ्वीच्या परिक्रमण काळामुळे होतच असते. कारण तुम्ही बघितलं की उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ह्या सर्व गोष्टी या परिक्रमण काळामुळेच होत असतात. म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित समजलं जातं. त्यानंतर परिभ्रमण म्हणजे काय? ओके, परिभ्रमण म्हणजे रोटेशन म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह आपल्या स्वतःच्या अस्तावर एक चक्र पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला परिभ्रमण म्हणतात. म्हणजे आता पहिल्यांदा बघितलं सूर्याभोवती फिरतात त्याला काय म्हणतात? परिक्रमण. आणि स्वतःभोवती फिरतात बघा त्याला रोटेशन म्हटलं जातं. स्वतःभोवती आपण म्हणू ना तुम्ही स्वतः रोटेट व्हा. ओके, म्हणजे स्वतः फिरा.
याला काय म्हटलं जातं, परिभ्रमण. या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे, कन्फ्युजन होऊ नका देऊ. तर पृथ्वीचा परिभ्रमण काळ हा 24 तासाचा आहे, म्हणून त्याला पृथ्वीचा एक दिवस म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे सूर्य. त्याला स्टार म्हटलं जातं किंवा एक तारासुद्धा म्हटलं जातं. सूर्य एक म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सन म्हणतात बघा. सूर्य एक तारा आहे. सूर्याचे वय सरासरी 5 वर्ष अब्ज आहे. सूर्य स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित होत असतो. सूर्यामध्ये ऊर्जेचा स्रोत म्हणून काय आहे, न्यूक्लिअर फ्युजन होतं. त्याला केंद्रीय संलयन म्हटलं जातं. या अभिक्रियेद्वारे काय होतं, त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. आता ही ऊर्जा कशी निर्माण होते बघा, सूर्यामध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण घटक आहे. याच्यामध्ये हायड्रोजन आहे, हेलियम आहे आणि इतर घटक आहे. ओके, हे महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा विचारतील की सूर्याची जी ऊर्जा निर्माण होती कोणत्या पद्धतीने होती, तर की कोणत्या पद्धतीने होती, न्यूक्लिअर फ्युजनमध्ये. ओके, केंद्रीय संचलनमध्ये. फ्युजन म्हणजे तुकडे होणे. ओके, त्यानंतर बघा आता याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत बघा, हायड्रोजन, हेलियम आणि इतर, हे महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि कधी कधी टक्केवारी पण विचारतील. तर पृथ्वीचे सूर्यामध्ये किती टक्के हायड्रोजन आहे बघा, 70% हायड्रोजन आहे. ओके, त्यानंतर हेलियम किती, 28% आणि इतर किती घटक आहे, 2%. त्यानंतर पुढं बघा, सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे बघा, 14.96 करोड किलोमीटर अंतर आहे. सूर्यापासून पृथ्वीचे कमाल अंतर किती आहे, 15.2 करोड किलोमीटरचे अंतर आहे. पुन्हा एकदा का, सूर्यापासून पृथ्वीचे सरासरी अंतर किती विचारले आपल्याला. ओके, तर 14.96 करोड आहे. नंतर सूर्यापासून पृथ्वीचे कमाल, किमान आणि कमाल. ओके, हे तर गोष्टी कळल्या तुम्हाला. जे लांबचं अंतर असतं बघा सर्वात जास्त. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना, कधी कधी ऊन जास्त लागतं, कधी कधी कमी ऊन लागतं. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यावरून समजा की ज्यावेळी कमाल अंतर असतं बघा, किमान आणि कमाल, ह्या किमान म्हणजे कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त. तर जास्तीत जास्त अंतर कधी होतं बघा, त्यावेळी उष्णता आपल्याला कमी लागते पृथ्वीवरती होती. त्यावेळी पृथ्वी जे सूर्यापासून पृथ्वी किती लांब असते, 15.2 किलोमीटरच्या अंतरावर असते. ओके, त्यानंतर बघा, त्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्टी बघा, ज्याला आपण अपसूर्यसुद्धा म्हणतो ह्या गोष्टीला. तर त्यानंतर प्रत्येक वर्षाला 4 जुलैला ही कोणती गोष्ट असते, अपसूर्याची स्थिती, लांब अंतर. ओके, 4 जुलैला असते, त्यावेळी ऊन कमी असतं बघा. नंतर सूर्यापासून पृथ्वीचे किमान अंतर हे 14.70 किलोमीटर आहे, म्हणजे कमी अंतर. त्यावेळी उन्हाळा असतो. ओके, सर्वात जवळ पृथ्वीचे असते, त्याला उपसूर्य म्हटलं जातं, पेरिटेशन म्हटलं जातं. ओके, सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाशासाठी लागणारा वेळ किती लागतो, 8 मिनिटं 20 सेकंद. म्हणजे सूर्यापासून जे उजेड आहे, ओके, जे आपण म्हणतो ना न्यूक्लिअर फिशनमुळे होतं, केंद्रीय संलयन. ओके, यामुळे काय होतं, ज्यावेळी ती म्हणतो ना प्रकाश पृथ्वीवर होतो, त्याला किती वेळ लागतो, हा 8 मिनिटं 20 सेकंदाचा वेळ लागतो. त्यानंतर सूर्य पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठं आहे विचारलं तर 113 पट मोठं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. सूर्याचे क्षेत्रफळ आहे 13,80,200 चौरस किलोमीटर आहे. सूर्याच्या केंद्रातील तापमान हे 15 दशलक्ष सेंटीग्रेडमध्ये आहे. त्यानंतर परिमंडळ. ओके, परिमंडळ म्हणजे काय, त्याला कोरोना म्हटलं जातं. सूर्याच्या चारही बाजूने किनाऱ्यालगत एक पातळ वातावरण किंवा सूर्याच्या परीघ, त्याला कोरोना किंवा परिमंडळ म्हणतात. म्हणजे सूर्याचे जे सूर्य एक्झाम्पल म्हणून असं सोरा, त्याच्या साईडने बघा एक पातळ वातावरण असतं बघा, त्याला काय म्हटलं जातं, कोरोना म्हणलं जातं. साईडचा जो उजेड आहे बघा सूर्याचा, त्याला कोरोना म्हटलं जातं किंवा परिमंडळ म्हटलं जातं. एक पातळ वातावरण असतं, त्याला सूर्याचा परीघसुद्धा म्हटलं जातं आणि त्याला कोरोनासुद्धा म्हटलं जातं. ओके, कोरोना सूर्यग्रहणाच्या वेळेस दिसतो. कोरोनामुळे काय होतं, सूर्यग्रहणाच्या वेळेस डायमंड रिंग तयार होते आणि याला प्रकाशमंडल, सूर्याच्या भूपृष्ठ, ज्यामुळे तो प्रकाशवान दिसतो. ओके, सर्व गोष्टी तुम्हाला कळाल्या. त्यानंतर पुढच्या टॉपिकवर. ओके, ह्याच्यामध्ये काय दिलं, पॉईंट वाईज दिलं, आपण समजण्यासाठी एक सेंटेन्सद्वारे त्याला सांगत असतो. ओके, केंद्र बघा, त्याला कोर म्हणलं जातं. सूर्याच्या केंद्रामध्ये जवळजवळ 15 दशलक्ष सेंटीमीटर काय आहे, एवढं तापमान आहे. सूर्याच्या पृष्ठावर काही काळ्या रंगाच्या रेषा आढळतात, त्यांना प्रॉन्स हॉपर रेषा म्हटलं जातं. ओके, काय म्हटलं जातं, प्रॉन हॉपर लाईन. नंतर सूर्याचे अनेक काळे डाग आहेत, त्याला सनस्पॉट म्हटलं जातं. याला सूर्यडाग म्हणतात इंग्लिशमध्ये. जे काळे डाग आहेत, प्रत्येक 11 वर्षाच्या अंतराने या डागांची संख्या होते, काय होते, कमी होते. हे लक्षात ठेवा, कमी जास्त प्रमाणात होत असते. नुसतं कमी नाही तर कमी जास्त प्रमाणात होते, पण ती काही वाढत जात नाही. त्याला सूर्यडाग म्हटलं जातं, सनस्पॉट सायकल म्हटलं जातं. सूर्याच्या पृष्ठभागावर प्रकाशाच्या विस्फोटानंतर निघणाऱ्या ऊर्जेला कॉस्मिक रेज किंवा कॉस्मिक किरण म्हटलं जातं, ज्यामुळे पृथ्वीवर चुंबकीय किरणांचे वादळ निर्माण होते. ओके, पुन्हा एकदा ऐका, सूर्याच्या पृष्ठभागावर. ओके, पुन्हा काय सांगितलं त्यांनी, सूर्याच्या पृष्ठभागावर प्रकाशाच्या विस्फोटानंतर, म्हणजे हेलियमचा जे स्फोट होतो, हेलियम हायड्रोजनचं, ओके, इतर जे घटक, मग न्यूक्लिअर फिजन विस्फोट होत असतो. तर सूर्यामध्ये जेव्हा भूपृष्ठावर प्रकाशाच्या विस्फोटानंतर निघणारी काय रेज असतात बघा, विविध, म्हणजे आपण म्हणतो ना उजेड निघतो, प्रकाश निघतो, त्याच्यामध्ये विविध रेज असतात, त्याला कॉस्मिक रेज म्हटलं जातं, ज्यामुळे पृथ्वीवर चुंबकीय किरणांचे वादळ निर्माण होते. ओके, जे रेज निघतात पृथ्वीवर येतात बघा, कॉस्मिक रेज खूप घातक असतात. यामुळे काय होतं, पृथ्वीवर बघा तुम्ही, आपण म्हणतो ना
एपीचं प्रमाण जास्त आहे, लोहाचं प्रमाण, त्यामुळे काय होतं पृथ्वीवर चुंबकीय किरण काय होते, वादळ निर्माण होते. यामुळे काय होतं पृथ्वीच्या वातावरण आहे बघा, त्याच्यामध्ये रेडिओ संचारमध्ये काय होतं अडथळा निर्माण होत असतो. विद्युत चुंबकीय किरणामुळे पृथ्वीवर दोन्ही ध्रुवावर वेगवेगळ्या रंगाच्या छटा निर्माण होतात. कशामुळे होतं, विद्युत चुंबकीय जी किरणे येतात बघा त्याला कॉस्मिक रेज म्हणलं जातं किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणलं जातं. तर यामुळे काय होतं पृथ्वीचे जे दोन ध्रुव आहेत, दक्षिण आणि उत्तर ध्रुव, यामध्ये विविध वेगवेगळ्या रंगाच्या काय होतात छटा निर्माण होतात. त्याला काय म्हणतो आपण ऑरोरा बोरोलिस, ऑरोला ऑस्ट्रेलिस म्हणलं जातं. ह्या दोन गोष्टी ध्यानात ठेवा. जर विचारलं ऑरोला ऑस्ट्रेलिस आणि ऑरोला बोरोलिस हे कशामुळे निर्माण होतं, तर जे सूर्याकडून जे किरणे येतात बघा कॉस्मिक रेज, त्याच्यामुळे काय होतं पृथ्वीवर अनेक विद्युत चुंबकीय लहरी निर्माण होतात. तर विद्युत चुंबकीय किरणामुळे काय होतं, जे लहरी येतात बघा, यामुळे काय होतं दोन्ही जे ध्रुव आहेत बघा, कारण हे जास्त उंच असल्यामुळं याच्यावर काय होतं दोन प्रकारचे काय म्हणतो ना आपण हे काय त्याला होतं ऑरोला बोरलिस आणि ऑरोला ऑस्ट्रेलिस नाव आहे बघा त्याला. हे तयार होतात छटा म्हणलं जातं त्याला, विविध रंगाचे छटा. तुम्ही इंटरनेटवर चेक करा ऑरोला ऑस्ट्रेलिस आणि ऑरोला बोरलिस बघा, एक असं ध्रुववाणी दिसतं, असं रेषा दिसतात. तर हे तयार होतं, हे कशामुळे तयार होतं, विद्युत चुंबकीय लहरीमुळे. ओके. त्यानंतर आता ग्रहाकडे येऊ. पहिल्यांदा आपण पाठ कोणता पाहिला, ब्रह्मांड पाहिलं, नंतर आकाशगंगा पाहिलं. आपण कोणत्या आकाशगंगा ते मंदाकिनी. ओके, मिल्की वे सुद्धा म्हटलं जातं. आता त्यानंतर सौरकुल्याकडे आलो आपण. याच्यामध्ये आता काय पाहिलं, सूर्याबद्दलची माहिती पाहिली. आता सूर्य आपले जे सूर्य आपण म्हणतो ना मंदाकिनी आकाशगंगा आहे, त्याच्यामध्ये ग्रह आणि तारे आहेत बघा. त्याच्याला सूर्य महत्त्वपूर्ण तारा आहे आपल्याकडं. आणि ते सूर्य ग्रहकुलाबद्दल आपण सौरमंडळाकडे आलो, आता आपल्या सूर्यकुलाकडे पुन्हा. ओके, छोट्या भागाकडे आलो. आता सौरमंडळामध्ये 8 ग्रह आहेत आपण पाहिले. ओके, लघुग्रह, मोठे ग्रह आणि नंतर जे आपण ॲस्ट्रॉइड सुद्धा म्हणलं त्याला, ओके, बटुग्रह आणि जितर गोटी, धमकेतू, उल्का वगैरे, त्याची माहिती आपण पाहतोय. आता पहिला पाठ पाहिला सूर्य, त्यानंतर आता पाहतोय ग्रह. ओके, ग्रहाबद्दलची माहिती, त्याला इंग्लिशमध्ये प्लॅनेट म्हणलं जातं. सूर्यकुलामध्ये 8 ग्रह आहेत बघा. 25 ऑक्टोबर 2006 मध्ये IAEAची बैठकीत प्लुटोला काय झालं, ग्रहाच्या श्रेणीतून बाहेर काढले. आंतरिक ग्रह किंवा इनर ऑर टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणलं जातं. त्याच्यामध्ये बघा बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ येतात. ओके, बघा दोन प्रकार सांगितले मी, आंतरिक ग्रह आणि बाहेरचे ग्रह. ओके, आंतरिक ग्रहामध्ये कोण होतं, बुध येतं आणि त्याचे शुक्र बघा, पृथ्वीची बहीण आहे, शुक्राला म्हणले जाते. नंतर पृथ्वी आणि नंतर मंगळ आहे बघा. ओके, मंगळाला अंतर कमी सूर्यापेक्षा. ओके, पृथ्वी त्याच्यापेक्षा जवळ आहे. बाहेरचे ग्रह बघा, ज्या ठिकाणी सूर्याचा उजेड खूप कमी प्रमाणात जातो त्याला जोवेल प्लॅनेट म्हणलं जातं. गुरु, शनी, अरुण आणि वरुण. अरुण वरुण तो तुमच्या लक्षातच राहणार आहे शेवटचे. आणि गुरु फक्त लक्षात ठेवा, मंगळाच्या पलीकडून गुरु आहे, त्यानंतर शनी. तर आकारानुसार आता एक क्रम लक्षात ठेवू, हा क्रम बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जातो. जे आकार आहे बघ ग्रहांच्या, आकारांच्या ग्रहानुसार त्यांचा उतरता क्रम लावा. सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे, त्यानंतर शनी आहे, त्यानंतर अरुण आहे, वरुण आहे, त्यानंतर पृथ्वीचा क्रमांक लागतो. त्याची जुळी बहीण शुक्र आहे बघा, पृथ्वीपेक्षा छोटा बारीक आहे. त्यानंतर मंगळ आहे बघा, नंतर बुध आहे शेवटला. सर्वात छोटा ग्रह कोणता आहे, बुध आहे, आणि सर्वात मोठा कोणता आहे, गुरु. हे लक्षात ठेवा. त्यानंतर सूर्यापासून जे अंतर आहे बघ ग्रहांचा, हा एक क्रम लक्षात पाहिजे आणि हे पाठच पाहिजे बघा. तुम्हाला इथं पाठच दिलेले आहे, हे पाहिजेच. पहिला आंतरिक ग्रह कोणते आहेत बघा, सर्वजवळ कोण आहे, ओके, पृथ्वी याच्या आपण म्हणतो ना सूर्याच्या, बुध आहे, त्यानंतर शुक्र आहे, पृथ्वी आणि मंगळ आहे. ओके, त्यानंतर बाह्य ग्रह कोणते, गुरु, शनी, अरुण, वरुण. त्यानंतर आकारानुसार पाहिलं, सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे, किंवा सॉरी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, गुरु, आणि सर्वात लहान कोणता आहे, बुध आहे. आता ओके, आता सूर्याच्या अंतरानुसार ग्रह, आता जे इनर आहे बघा तेच येतं पहिल्यांदा. ओके, इथं बघा हीच लाईन येणार आहे तुम्हाला. तर बघा सूर्यापासून अंतरानुसार ग्रहाचा क्रम बघा, बुध, नंतर शुक्र, पृथ्वी, नंतर मंगळ हे इनर ग्रह आले. त्यानंतर गुरु, शनी, अरुण आणि वरुण हे बाहेरील ग्रह, पण अंतरानुसार यांचा क्रम लागतो. ओके, तुम्हाला हे समजलं. त्यानंतर आता एक एक ग्रह धरू. पहिल्यांदा बुध आहे बघा जवळ. ओके, सूर्यापासून अंतरानुसार कोणते पहिला, ओके, इथं दिसतंय तुम्हाला, हा बुध आहे. आता पहिला बुध पाहू, त्याला मर्क्युरी म्हणलं जातं. सूर्यमालेतील सर्वात छोटा व जवळचा ग्रह आहे. बुधाचा एकही उपग्रह नाही आहे बघा. दिवसा कडक ऊन व रात्री गोठणारी थंडी असते. बुधाचे तापांतर हे सर्वाधिक असते, किंवा ताप आहे ते सर्वाधिक असते. आणि दिवसा खूप ऊन असतं, रात्री खूप गोठणारी थंडी असते बघा. हे दोन गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात. जर विचारलं की कोणत्या ग्रहावर सर्वात जास्त दिवसा ऊन असताना रात्री गोठणारी थंडी असते, तर कोणता ग्रह आहे, हा बुध ग्रह आहे. आणि सर्वात बारीक ग्रह सुद्धा बुध आहे, त्याला मर्क्युरी म्हणलं जातं. तर बुधचं परिक्रमण काळ आहे बघा, हा 88 दिवस आहे. कारण खूप जवळ असल्यामुळे काय होतं, 88 दिवस त्याला फिरायला लागतात. आणि परिभ्रमण आहे बघा, ओके, 58 दिवसाचा त्याचा परिभ्रमण काळ आहे. जसं की पृथ्वीचं किती 24 दिवसाचं आहे. ओके, रोटेशन खूप स्लो रोटेशन याचं. त्यानंतर व्हेनस, पुन्हा एकदा का शुक्र म्हटलं जातं व्हेनसला. ओके,
आता शुक्राबद्दलची माहिती पाहू. सूर्यमालेतील सर्वात चमकणारा हा उष्ण ग्रह आहे, ज्याला पृथ्वीची बहीण सुद्धा म्हणलं जातं. ओके, सूर्यमालेतील सर्वात चमकणारा हा ग्रह आहे. शुक्राचा व्यास हा जवळजवळ पृथ्वीच्या व्यासा इतका असल्याने त्याला पृथ्वीची बहीण सुद्धा म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? पृथ्वीची बहीण. परिक्रमा बघा, याचा म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा काळ किती आहे? 225 दिवस. आणि परिभ्रमण काळ किती आहे? 243. म्हणजे खूप स्लोप फिरते. आणि सूर्याभोवती फिरायला सुद्धा पृथ्वी एवढाच टाईम लागतो. सूर्याला किती लागतात? 365 दिवस लागतात. थोडं कमी आहे पृथ्वीपेक्षा, म्हणजे लवकर होतं. शुक्राला एकही उपग्रह नाही. शुक्राच्या वातावरणात 97 पॉईंट काय आहे? CO2 आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे. आपल्या सूर्याच्या प्रकाशाला परिवर्तन करण्याची क्षमता जास्त आहे, जवळजवळ 70% आहे. त्यामुळे हा सूर्यग्रहातील सर्वात चमकणारा ग्रह आहे. बघा, चमकण्याचं प्रमाण काय जास्त आहे? त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, आणि तो पण कार्बन डायऑक्साईड काय आहे? प्रकाश आहे जो बघा त्याच्यामध्ये येणार, तर तो काय होतं? परावर्तित करण्याची क्षमता त्याच्यामध्ये जवळजवळ 70% म्हणजे 30%च ऊर्जा आपल्याकडे घेतली जाते. आपण ते हीट बजेट ऑफ अर्थ हे सुद्धा नंतर पाहणार आहे आपल्या पृथ्वीबद्दल काय. ओके, त्याच्यामध्ये हे येईन बघा. तर शुक्र आहे बघा, या ग्रहामध्ये सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळे काय होतं? हा ग्रह खूप चमकदार दिसतो. जसं पृथ्वी निळसर रंगाची दिसते, त्याचप्रमाणे हा सुद्धा चमकदार दिसतो. शुक्र व अरुण पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. ओके, म्हणजे कसं? ही पूर्व दिशा आहे, त्या अशा इकडून फिरतात. ओके, त्यानंतर सर्व ग्रह कसं करतात? पश्चिमेकडून फिरतात. ओके, हे लक्षात ठेवा. नंतर शुक्राला सकाळचा तारा म्हटलं जातं, मॉर्निंग स्टार, आणि संध्याकाळचा भोरचा तारा सुद्धा म्हटलं जातं. ओके, हे पण लक्षात ठेवा. भोरचा तारा विचारला 3-4 वाजता बघा, 4 ते 5 वाजता खूप मोठा ग्रह दिसतो हा, त्याला भोरचा तारा म्हटलं जातं. त्यानंतर बघा पृथ्वी. ओके, तिसरा ग्रह कोणता आहे? पृथ्वी. पहिला बुध पाहिला, त्यानंतर शुक्र पाहिला, आता पृथ्वी, त्यानंतर मंगळ येईन बघा. असे इनर कोर, इनर काय म्हणतात, प्लॅनेट म्हणलं जातं यांना. सूर्यमालेतील एकमात्र ग्रह ज्यात जीवसृष्टी आहे, म्हणजे सजीव राहतात. आकारानुसार 5वा ग्रह आहे. याला निळा ग्रह सुद्धा म्हटलं जातं, कारण आकाशातून जर पाहिला हा ग्रह खूप निळा दिसतो आणि चमकदार दिसतो, कारण पाण्यामुळे. त्याची घनता बघा 5.52 ग्रॅम पर घन सेंटीमीटर आहे. 1 वर्ष परिक्रमा, रोटेशन म्हटलं जातं. किती दिवसाचं आहे? 365 दिवस. रिव्हॉल्युशन बरं का, सॉरी, रोटेशन नाही. रोटेशन आपल्याकडे 24 दिवसाचं आहे. ओके, तर जे रिव्हॉल्युशन म्हटलं जातं, रिव्हॉल्युशन, ते 365 दिवस आहे. त्याच्यामध्ये 8 तास 48 मिनिटं आणि 46 सेकंद आहे. सरासरी 365 दिवस व 6 तास याच्यामध्ये येतात. आता एक दिवस परिभ्रमण म्हटलं तर रोटेशन हे किती आहे? 24 दिवसाचं आहे. पृथ्वीचे जे वय आहे बघा आज सध्या 4.6 अब्ज वर्ष आहे. विचारलं जर किती वर्षाची पृथ्वी सध्या, ओके, आपलं वय किती लगेच सांगता येतं. त्याप्रमाणे पृथ्वीचं वय किती आहे? 4.6 अब्ज वर्ष. पृथ्वीचे क्षेत्रफळ आहे बघा जवळजवळ किती आहे? 51 करोड किलोमीटर सरासरी आहे बघा. यावर भूमी क्षेत्र किती? 29% आहे. पाणी किती आहे? 71%. ओके, करोडमध्ये इथं दिली आहे. विषुववृत्त व्यास किती बघा, समजे ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यातून किती आहे? 12,755 किलोमीटरची. आणि जो ध्रुवीय व्यास आहे बघा, उत्तर ध्रुव ते दक्षिण, हा किती आहे? हा 12,712 किलोमीटर. यावरून अंदाज येईल की जवळजवळ सारखे, फक्त जे विषुववृत्त आहे बघा थोडीशी चपटी आहे. थोडी म्हणजे थोडं अंतर जास्त होतं. ते पण किती किलोमीटरचं अंतर होतं बघा? जवळजवळ 40 किलोमीटरचं जास्त अंतर होतं बघा. म्हणजे जवळजवळ म्हणजे एक सारखीच आहे. ओके, नॉर्मल 40 किलोमीटरला काय एवढा काय फरक पडत नाही, पण एवढं अंतर बघा, उत्तर दक्षिण पश्चिम उत्तर एवढं अंतर सारखं आहे. आणि सर्व कोणत्या ठिकाणी एकत्र येतात तुम्हाला सर्वांना माहिती. जे अक्षांक आहे बघा, जवळजवळ इजिप्त आहे बघा, इजिप्तचं पिरॅमिड आहे बघा, त्या ठिकाणी एकत्र येतं. इजिप्त त्याच्यामध्ये येतो. ओके, हे पण लक्षात ठेवा. आणि झिरो तुम्हाला माहिती. ओके, जे टाईमलाईन रेषा आहे तिथून त्याच्या सेंटरच्या खाली ही रेषा येते. त्यानंतर बघा ध्रुवीय परी किती? 40,024 किलोमीटर. विषुववृत्तीय परिघ 40,075 किलोमीटर आहे. उपग्रह एक आहे पृथ्वीला, तुम्हाला माहिती चंद्र आहे. कोणता आहे? पृथ्वीचा उपग्रह विचारला काय आहे? चंद्र. सूर्यापासून सरासरी अंतर चंद्राचे किती आहे? 14.54 किलोमीटर. सूर्यापासून कमाल अंतर, ओके, सॉरी, चंद्राचं नाही, पृथ्वीचं सूर्यापासूनचे सरासरी अंतर किती आहे? 14.54 किलोमीटर. आणि सूर्यापासून कमाल अंतर म्हणजे जास्तीत जास्त किती? 15.2 किलोमीटर. हे कधी असतं? 4 जुलैला आपण सांगितलं. त्यावेळी काय होतं? उष्णता खूप कमी असते. आणि सूर्यापासून किमान अंतर ज्यावेळी ऊन जास्त असतं बघा, 3 जानेवारीला 14.72 किलोमीटर. ओके, त्यानंतर पृथ्वीचा कल किती आहे बघा, म्हणजे आपण म्हणतो ना मी थोडी चपटी, त्या कोणत्या ठिकाणून आहे बघा? 23.5 डिग्रीला आहे. दोन्ही उत्तरावर. जे कर्क उरतं 23.5ला उत्तरेला आहे, आणि दक्षिणेला जे मकर आहे त्याच्यावर काय थोडीशी पृथ्वी चपटी आहे. ओके, नंतर समुद्र तळापासून सर्वाधिक उंची किती आहे बघा? 8,848 मीटर आहे. ते माउंट एव्हरेस्ट आहे बघा, नेपाळ या ठिकाणी आहे. ओके, सागरमाता सुद्धा म्हटलं जातं त्याला. समुद्र तळापासून सर्वाधिक खोली किती आहे बघा? 11,033 किलोमीटर आहे. तिथं मरियाना ग्रह आहे बघा,
प्रशांत महासागर ठिकाणी फिलिपिन्स देश आहे बघा, त्या ठिकाणी ही मरियाना गर्त आहे. खोली आपण म्हणतो खड्डा आहे एकदम असा बारीक. ओके, या मरियाना गर्त म्हटलं जातं. एक खोलगट खड्डा आहे. ते किती किलोमीटरचा आहे? 11,033 किलोमीटरचा आहे. त्यानंतर चंद्र आहे बघा. आता चंद्राकडे येऊ. आता पृथ्वी पाहिली आपण. ओके, चंद्राकडे येऊ. त्याला इंग्लिशमध्ये मून म्हटलं जातं. पृथ्वीपासून सरासरी अंतर हे किती आहे? 3,82,000 किलोमीटरचे. सूर्याचं किती अंतर होतं? 14.72 करोड होतं. पण पृथ्वीपासून सूर्याचं अंतर किती आहे? पृथ्वीपासून चंद्राचं अंतर ही 3,82,000 किलोमीटर आहे. कमाल अंतर किती आहे बघा? 4,02,000 किलोमीटर. किमान अंतर हे 3,67,000 किलोमीटर आहे बघा. चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? चंद्राला स्वतःचा प्रकाश काय नाही, ते सूर्याचा प्रकाश आहे आणि तोच ट्रान्सफर करतो आपल्याकडे. तिथे किती वेळ लागतो? तो 1.03 सेकंदाचा काळ लागतो. कारण तुम्हाला माहिती प्रकाशाचा स्पीड खूप मोठा आहे. ओके, तर त्याच्यामुळे आपण काय म्हणलं तर एक प्रकाश वर्षानुसार ते जी अंतर कापतं बघा 1 वर्षामध्ये, त्याला प्रकाश वर्षसुद्धा म्हटलं जातं. ओके, जे म्हणतो ना आपण प्रकाश किती अंतरावर जातं 1 वर्षामध्ये किती जातं, त्याला प्रकाश वर्ष म्हटलं जातं. गुरुत्वाकर्षण बघा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या 106 पट काय आहे? गुरुत्वाकर्षण चंद्राकडे आहे, म्हणजे कमी आहे. ओके, त्यानंतर चंद्राचा व्यास हा किती आहे? 3,475. सूर्याचा आपल्या पृथ्वीचा किती व्यास होता? 12,700 किती होता? इथे बघा किती आहे? पृथ्वी विषुववृत्तीय व्यास किती होता? 12,755 आहे. म्हणजे त्याच्या किती मोठी तुम्हाला लगेच अंदाज येईल की जे चंद्राचा व्यास आहे बघा हा किती जास्त किती कमी आहे पृथ्वीपेक्षा. ओके, त्यानंतर पुढं पाहू आता. ओके, त्यानंतर चंद्राचा व्यास 3,475. म्हणजे 3 चौक 12 जरी विचारलं तर 4 पट काय पृथ्वी चंद्रापेक्षा मोठी आहे. चंद्राचा दृश्य भाग किती आहे? 59%. अदृश्य भाग हा 41% आहे. ओके, विविध आता बघितलं तुम्ही चंद्राचे विविध जे डार्क म्हणतो ना एरिया आहे, त्या ठिकाणी बरेच आता सध्या काय आहेत जे आपण म्हणतो ना जे स्पेस ऑर्गनायझेशन बघा ते सर्व प्रयत्न करत आहेत. नंतर चंद्रावर वातावरणाचा अभाव आहे. चंद्रावरील सर्वात उंच ठिकाण कुठे आहे? लेबेज पर्वत म्हटलं जातं. चंद्राचा परिक्रमण काळ हा 27.5 दिवसाचा आहे. पण एकदा ऐका, चंद्रावर वातावरणाचा अभाव आहे. चंद्रावरील सर्वात उंच ठिकाण आहे लेबेज पर्वत आहे. चंद्राच्या परिक्रमण काळ हा 27.5 आहे. परिक्रमण म्हणजे काय? परिभ्रमण आणि परिक्रमण काळ. परिक्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा किती आहे? 27.5 आहे. ओके, चंद्राचा परिभ्रमण काळ हा सुद्धा 27.5 आहे. चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्या रात्री होते, हे काय सांगायची गरज नाही तुम्हाला. त्यानंतर इतर माहिती बघा. चंद्रावर प्रथम मानव कोण उतरला होता? नील आर्मस्ट्रॉंग व सर एडविन अल्डिन होते. हे 20 जुलै 1969 उतरले होते अपोलो 2 यानाद्वारे. चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल सी ऑफ द ट्रॅव्हिलिटी नावाने ओळखले जाते. नील आर्मस्ट्रॉंगचे कथन हे मानवासाठी सर्वात लहान पाऊल परंतु मानवतेसाठी सर्वात मोठे पाऊल होते. चंद्र पौर्णिमेच्या रात्री पूर्णपणे चमकणारा व अमावस्येच्या रात्री पूर्णपणे काळा दिसतो. ओके, पौर्णिमा ते अमावस्या ते पौर्णिमा दरम्यानच्या काळात काय होतं? चंद्र बारीक आणि मोठ्या प्रमाणात होत असतो बघा, याला चंद्रकला म्हटलं जातं. पौर्णिमा तर अमावस्या बघा, ज्यावेळी पौर्णिमा होती त्यावेळी अमावस्याला चालू होतं बघा, त्याला काय म्हणतात? कृष्ण पक्ष म्हटलं जातं. एक 15 दिवसाचा काळ आहे बघा, त्याला कालाष्टमी म्हटलं जातं. ज्यावेळी अमावस्या होती बघा तिथून पौर्णिमेला जातं काळ, त्याला याला म्हटलं जातं शुक्ल पक्ष म्हटलं जातं. अमावस्या ते पौर्णिमा शुक्ल पक्ष. पौर्णिमा ते दुसरी पौर्णिमा या काळात चंद्रमास म्हटलं जातं. लुनार मून म्हणलं जातं. म्हणजे एक पौर्णिमा तर दुसरी पौर्णिमा येते. ओके, जो कालखंड असतो बघा 30 दिवसाचा त्याला काय म्हणलं जातं? लुनार मंथ. पण कधी कधी होतं काय बघा, त्याला काय म्हटलं जातं? एकाच महिन्यात 2-2 हे येतात पौर्णिमा होतात. जसं की 1 तारखेला जर समजा 1 किंवा 4 तारखेच्या आसपास 1 किंवा 2-3 तारखेला जर पौर्णिमा आली, ओके, तर शेवटला त्या महिन्याची पौर्णिमा येत असते. कारण 30 दिवसानंतर बघा 30 ते 29 दिवसानंतर दुसरी पौर्णिमा येते. त्याला काय म्हटलं जातं? ब्ल्यू मून म्हटलं जातं. म्हणजे डबल पौर्णिमा एकाच महिन्यात होते, त्याला काय म्हणतात? ब्ल्यू मून म्हटलं जातं. पुन्हा एकदा काय ब्ल्यू मून लक्षात पाहिजे. त्यानंतर शेवटचा ग्रह राहिला इनर प्लॅनेट म्हणलं बघा, त्याला काय म्हणतात? मंगळ म्हणतात बघा. त्याला लाल ग्रह म्हटलं जातं. याचा व्यास आहे 6,787 किलोमीटरचा. परिक्रमण आहे बघा 687 दिवसाचा आहे. परिभ्रमण सरासरी 24 दिवसाचा आहे. सूर्यापासूनचे अंतर आहे बघा 22.79 करोड किलोमीटरचं आहे. याचे उपग्रह बघा फोबस व ड्युबोस आहे. सर्वात उंच पर्वत आहे निक्स ऑलिम्पिया, एव्हरेस्टपेक्षा 3 पटीने उंच आहे. म्हणजे एव्हरेस्ट किती? 8 आहे. ओके, 8 नंतर 8 त्रिक 24 किलोमीटरचं काय अंतर आहे? 3 पट म्हणजे जास्त आहे त्याला. ओके, मंगळ अभियान बघा बायकिंग नंतर पाथफायंडर
मार्स ओडिसी सुद्धा म्हटलं जातं. आता बिगल 2 बघा 2003 राबवलं होतं. स्पिरिट ऑफ ऑपॉर्च्युनिटी हे कधी राबवलं होतं 2004ला, क्युरिओसिटी 2012ला, माचेन 2013ला आणि मॉम 2013ला हे मंगळ अभियान राबवलं होतं. मंगलयान सुद्धा आपल्याकडे आता भारतामध्ये राबवलं आहे बघा. गुरु बघा ज्युपिटर म्हणलं जातं. सूर्यापासूनचे अंतर बघा 77.83 करोड किलोमीटरचं आहे. पण एकदा का सूर्यापासूनचे अंतर गुरुचं किती आहे बाहेरच्या ग्रहामध्ये, तर 77.83 किलोमीटर. पृथ्वीचं अंतर किती होतं 15. ओके, सरासरी असं लक्षात ठेवा. सूर्यापासूनचे अंतर किती याचं 77.83 करोड किलोमीटरचं. व्यास बघा 1,42,800 किलोमीटर आहे. गुरु म्हणजे सर्वात मोठा ग्रह वाटतो, सर्वात मोठा ग्रह आहे पृथ्वीवाले, आणि सर्वात बारका कोणता आहे बुध आहे. आता याचं व्यास आहे बघा जसं 12,000 आपल्याकडे पृथ्वीचा होता, तसंच गुरुचा किती आहे 1,42,800 किलोमीटरचा म्हणजे अंतर आहे त्याचा व्यास. ओके, परिक्रमण किती 12 वर्षाचा काळ लागतो. म्हणजे बघा जे पृथ्वीला 1 वर्षाचा 365 दिवसाचा काळ लागतो, याला स्वतःला पृथ्वीभोवती सूर्याभोवती बेंगाल किती काळ लागतो 12 वर्ष लागतात. आणि परिभ्रमण म्हटलं तर स्वतःभोवती फिरायला 9.8 दिवसाचा कार्यकाळ लागतो. म्हणजे खूप फास्टमध्ये पृथ्वी ग्रह आहे बघा हा फिरतो आणि सूर्याभोवती फिरायला खूप टाईम घेतो. ओके, त्यानंतर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हटलं जातं, मास्टर ऑफ गॉड सुद्धा म्हटलं जातं. सूर्यमालेतील सर्वात फास्ट ग्रह व सर्वात छोटा ग्रह आहे. याला उपग्रह जवळजवळ 63 आहे. बघा विचार जर क्वेश्चन आला तर गुरुला किती उपग्रह आहेत, तर किती आहेत 63 उपग्रह आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे गॅनिमेडा, कॅलिस्टा आणि युरोपा. ओके, सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे गॅनिमेडा, हाच गुरु ग्रहाचा आहे. ओके, उपग्रह म्हणजे काय बघा, आता तुम्हाला ग्रह माहिती असेल जे ग्रह सूर्याभोवती फिरतात, आणि काही ग्रह असे की जी ग्रहाभोवतीच फिरत असतात. बारीक ग्रह त्या मोठ्या ग्रहावरती फिरतात. जसं की पृथ्वीचा मोठा ग्रह आहे बघा, त्या शेजारी कोणता चंद्रबिंगत असतो, की ते सूर्याभोवती न बघता कोणाभोवती फिरतो, हा पृथ्वीभोवतीच फिरतो, म्हणून याला उपग्रह म्हणलं. त्याचप्रमाणे गुरुला सुद्धा 63 उपग्रह आहेत, म्हणजे खूप खिचडीप्रमाणे ग्रह आहेत. त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉइड सुद्धा आहेत, विविध ग्रह आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचे 3 मोठाले ॲस्ट्रॉइड आहेत बघा. ओके, ते गॅनिमेडा, नंतर त्याचं नाव काय कॅलिस्टा आणि युरोपा. ओके, हे 3 महत्त्वपूर्ण काय उपग्रह आहेत. त्याच्यात सर्वात मोठा आणि पृथ्वी आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे गॅनिमेडा. हा कोणाचा उपग्रह आहे, हा शनीचा आहे. गुरुचा आहे. गुरुवर एक विशाल काय डाग आहे बघा, ग्रेटर रेड स्पॉट म्हणलं जातं. एक तीव्र चुंबकीय वादळ आहे. ओके, लक्षात ठेवा. आपल्या गुरुबद्दल फक्त 3 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. एक म्हणजे सर्वात मोठा ग्रह आहे, त्यानंतर त्याचे उपग्रह कोणकोणते आहेत बघा हे महत्त्व पाहिजे, आणि त्याच्यात उपग्रह सर्वात मोठा कोणता आहे बघा, हे 3च लक्षात ठेवा. त्यानंतर शनी बाहेरच्या ग्रहामधला दुसराच बघा, गुरुनंतर कोणता शनी, त्यानंतर अरुण, वरुण. ओके, हे येणार आहे. ओके, शनी बघा सॅच्युरन म्हटलं तर सूर्यापासूनचे अंतर आहे, जसं जसं लांब जाऊ तसं अंतर वाढत चाललं आहे बघा. 142.70 किलोमीटरचा अंतर आहे. व्यास 1,20,500 किलोमीटरचा व्यास आहे बघा. म्हणजे व्यास म्हणजे कसं हा ग्रह आहे, आणि जे अंतर आहे बघा याचा व्यास म्हटलं जातं. तुम्हाला व्यास त्रिज्या आहे माहिती आहे, तीच काही सांगायची गरज नाही. ओके, परिक्रमांचा काळ आहे बघा. परिक्रमा म्हणजे सूर्याभोवती फिरायला 29 वर्ष लागतात, आणि स्वतःभोवती फिरायला 10.5 तास लागतं, म्हणजे 10.3 तास लागतं. त्यानंतर आपण शेवटला एक शॉर्ट रिव्हिजनसुद्धा पाहणार आहे बघा तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी. याच्यामध्ये बघा उपग्रह किती आहेत 62 आहेत. टायटन, टेटिस, ॲटलास आणि रिया काय ग्रह आहेत उपग्रह. त्यातला टायटन हा सर्वात मोठा आहे. शनीच्या भोवती वलय बघा, रिंग म्हटलं जातं त्याला. रिंग असल्यामुळे काय होतं सर्वात सुंदर ग्रह हा दिसतो बघा. तुम्हाला माहिती हे ग्रह त्याच्या भोवती आउटर रिंग दिसते बघा ॲस्ट्रॉइडची. ओके, धुळीकणामुळे त्याच्यामुळे काय होतं एक सुंदर ग्रह दिसतो. तुम्ही शनीचं जर चित्र पाहिलं ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच समजेल की हा ग्रह कोणता आहे शनी आहे, कारण ते धुलकणामुळे दिसतो. सूर्यमालेतील सर्वात कमी घनतेचा ग्रह मानला जातो याला. कोणता ग्रह सर्वात हलका ग्रह कोणता आहे, तर हा शनी आहे. पृथ्वीच्या उघड्या डोळ्यांनी सुद्धा हा ग्रह दिसतो. त्यानंतर अरुण, वरुण 2 राहिले. आता अरुण, वरुण बद्दल माहिती पाहू. तर बघा अरुण इंग्लिशमध्ये युरेनस म्हटलं जातं. सूर्यापासूनचे अंतर 287.96 करोड किलोमीटरचा आहे. व्यास बघा 51,400 किलोमीटर. व्यास तर तुम्हाला माहिती आहे. परिक्रमण म्हणजे परिक्रमा म्हटलं जातं. आपण बघा आपण तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की तुम्ही पृथ्वीची आपण म्हणतो ना महाराष्ट्राची परिक्रमा करा. ओके, आणि परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरणे. परिक्रमा 84 वर्षाचे आहे, आणि परिभ्रमण हे 16.2 वर्षाचं आहे. आता बघा जे अरुण आहे बघा याला उपग्रह जवळ 27 टिटानिया, मिरिंडा, एरियल, ओरनान, कार्डिलिया व ॲम्ब्युलन्स प्रमुख आहेत. उपग्रह किती आहेत 27 आहेत. त्यामध्ये प्रमुख कोणते आहे टिटिनिया, मिरिंडा, ओके, एरियल, नंतर ओवेरन, कॉर्डिलिया आणि एम्बियन. ओके, मिरिंडा हे त्याच्यावर नावावरूनच ठेवलेलं आहे बघा, ब्रँड आहे. याला ग्रीन
प्लॅनेट म्हटलं जातं, हिरवा ग्रह. जर विचारला की हिरवा ग्रह कोणत्या याला म्हटलं जातं, ग्रहाला म्हटलं जातं, कोणत्या, अरुणला म्हटलं जातं. ओके. ग्रीन प्लॅनेट 1781 मध्ये विल्यम हार्शल यांनी शोध लावला होता. परिक्रमा पूर्वेकडून पश्चिमेकडे होते, बाकीच्यांचे काय होते, बाकी ग्रहांच्या विरुद्ध होते. ओके. हे एवढं लक्षात ठेवा की ग्रीन ग्रह एवढंच आपल्याला विचारतील, किंवा प्रश्नामध्ये की टिटॅनिया, मिरिंडा, एरियल, ओरन हे कोणत्या ग्रहाचे उपग्रह आहेत, तर हे आपल्याला जमलं पाहिजे. कोणाचे, तर अरुणचं आहे. त्यानंतर वरून पाहू, नेपच्यून म्हटलं जातं. शेवटचा ग्रह 8वा, कारण प्लुटो तर बाहेर काढलेला आहे आता. सूर्यापासूनचे अंतर आहे 497.6 करोड किलोमीटरचे आहे, 0.06 किलोमीटरचं आहे. व्यास 48,600 किलोमीटर आहे. परिक्रमा 165 दिवसाची, परिभ्रमण 8.2 दिवसाचं आहे. त्यानंतर उपग्रह बघा, 13 उपग्रह टायटन, नेरिन प्रमुख हे 1846 मध्ये बघा सर जे जी गेले यांनी शोध लावला होता. याला पिवळा ग्रह सुद्धा म्हटलं होतं. आणि सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे, सर्वात जवळचा कोणता आहे, बुध आहे. सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, गुरु आहे. ओके. सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, बुध आहे. सर्वात छोटा ग्रह, सर्वात जवळचा बुध आहे, सर्वात मोठा गुरु आहे. ओके. हे ग्रह माहिती आहे. इनर ग्रह तुम्हाला माहिती आहे. ओके. पहिल्यांदा बुध, शुक्र, त्यानंतर पृथ्वी येते, मंगळ येते. ओके. हे तर लक्षात आहे. आणि हे बाहेरचे कोणते, शेवटचे दोन, अरुण, वरुण. त्यानंतर प्लुटो पाहू आता. प्लुटोला बघा, सूर्यापासूनचे अंतर आहे 591.33 किलोमीटरचे अंतर आहे. व्यास 3000 किलोमीटरचे, परिक्रमा 248 दिवसाची, परिभ्रमण किती, 6 दिवस 9.3 तासाचे. बघा आकडेवारी शॉर्टमध्ये दिली आहे, त्याच्यामुळे वाचताना थोडं प्रॉब्लेम होतो. उपग्रह बघा, शरॉन, निक्स म्हणतात, हायड्रा. विशेष म्हणजे बघा, आयुची बैठकीत बघा प्लुटोला काय दिलंय, बाहेरचा दारा म्हणजे हा ग्रह नाही आहे. कारण हा काय करतो, इतर ग्रह जसे सूर्याभोवती फिरतात बघा, यांना तो काय करतो, काउंटर करतो, म्हणजे परपेंडिक्युलरने फिरत असतो. म्हणून याला ग्रहाचा दर्जा न देता म्हणजे काढून टाकलं ग्रहाच्या दर्जातून, याला बटुग्रह मध्ये समाविष्ट केलं. म्हणजे ओके. जे ग्रहाची अटी बघा ते पूर्ण करत नाही. ओके. तुम्हाला माहिती ग्रहाच्या अटी काय, ते सूर्याच्या दिवशी याच्यात फिरलं पाहिजे. ओके. संपूर्ण प्रॉपर्टीज आहे बघा, जे त्याने डिसाईड केलं आयुने. ओके. ते सर्व ते काय करीत नाही, पूर्ण करीत नाही. म्हणून त्याला काय म्हणलं, प्लुटोला ग्रहाच्या बाहेर काढलेलं आहे. ओके. त्याला बटुग्रहामध्ये टाकलेलं आहे, डॉर्क प्लॅनेटमध्ये. प्लुटो हा नेपच्यूनच्या कक्षेला कापत असल्या कारणाने त्याला ग्रहाच्या यादीतून वगळण्यात आलेले आहे. त्यानंतर लघुग्रह, ॲस्ट्रॉइड म्हटलं जातं. मंगळ व गुरु ग्रहामध्ये करोडो किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये विविध आकाराचे पिंडीला पट्टीत जे क्षुद्रग्रह आहेत. आता कोणता पट्टा आहे बघा, हा मंगळ आणि गुरु. जर विचारलं कोणत्या ग्रहाच्या दरम्यान ॲस्ट्रॉइड मोठ्या प्रमाणात आहेत, कोणत्या, मंगळ आणि गुरु ग्रहामध्ये. ओके. याला पट्टीला काय म्हणतात, क्षुद्रग्रह म्हटलं जातं. ओके. बटुग्रह सुद्धा म्हटलं जातं, क्षुद्र ग्रह म्हटलं जातं, जे क्षुद्रग्रह सूर्याची परिक्रमा करतात. सर्वात मोठा क्षुद्रग्रह कोणता आहे, सिरस. हे खूप महत्त्वपूर्ण नाव आहे, कारण पॉईंटमध्ये दिले बघा, सिरस सर्वात मोठा काय क्षुद्रग्रह आहे, ॲस्ट्रॉइड म्हटलं जातं त्याला. धूमकेतू बघा, कॉमेट म्हटलं जातं. धूमकेतूला बघा शेपटीचे तारे असतात, त्याला पुच्छ तारे म्हटले जातात. सूर्याजवळ आल्याने धूमकेतूचा मध्यभाग जळायला लागल्यामुळे गॅस निर्माण होतो. ओके. त्याला पूट तयार होते. तुम्हाला माहिती धूमकेतू काय. त्यानंतर बघा, धूमकेतूबद्दल इतर माहिती बघा, हेलीचा धूमकेतू किंवा हेलेनचा धूमकेतू म्हणलं तर हा जवळजवळ 76 वर्षांनी दिसतो. 1986 मध्ये दिसला होता. ओके. आता तुम्ही बघा कोणत्या 2062 मध्ये दिसला असता कदाचित तो. शुमिकर लेवी 9 बघा नावाचा धूमकेतू 1994 मध्ये हा आपल्याला गुरुवर आपटला होता बघा. ओके. उल्का, त्यानंतर अंतरिक्षमध्ये आकाशीय पिंड आहे बघा, जे धूळकण गॅसपासून बनलेले असतात, त्यांना उल्का म्हणतात. पुन्हा एकदा ऐका, अंतरिक्ष आहे. ओके. तुम्हाला माहिती आहे, आकाशगंगेमध्ये आकाशीय पिंड जे धूळ व गॅसपासून बनलेले असतात बघा, त्यांना उल्का म्हणतात, आणि जळताना दिसतात बघा. ओके. उल्का, आपण ना उल्का पडली, जसं की तुम्हाला माहिती आहे, उल्कापिंड म्हणलं बघा, बुलढाणा जिल्ह्यात जे लोणार सरोवर आहे बघा, ते उल्कापिंडामध्येच निर्माण झालं आहे. ओके. तुम्हाला माहिती आहे, उल्का पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वातावरणात प्रवेश करता जळायला लागतं व उल्कापात म्हणतात. आता बघू पुढे एक चार्ट दिला आहे बघा, हा चार्ट आपण बघितलेला आहे आधी. ओके. सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करून नक्की पहा. ओके. इथं व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही तो चार्ट व्यवस्थित अभ्यासा. आपण इतर माहिती आता पाहू. आता शॉर्टमध्ये एक पाहू. ओके. तर विशेष सूर्यकुलाबद्दल माहिती बघा, सर्वात मोठा ग्रह कोणता, आणि पहिला आकाशगंगा आहे. आपण कोणत्या आकाशगंगेत राहतो, ब्रह्मांडामध्ये लाखो आकाशगंगा आहेत. एका आकाशगंगेमध्ये लाखो करोड तारे आहेत. ओके. 10चा दावा काहीतरी घात होता. आकाशगंगे आहेत. त्यापैकी एक आकाशगंगा म्हणजे कोणती आहे, आपली जी मंदाकिनी आहे का, मिल्की वे म्हटले जाते, त्यापैकीच एक आहे. ओके.
त्या आता आकाशगंगेत आलो आपण, आपले सूर्यकुल आलो, सोलार सिस्टीम, सूर्य महत्त्वपूर्ण तारा आहे त्याच्यातला. इतर पण तारे आहेत बघा, पण त्यातला सर्वात मोठा तारा ज्यांना सर्वांचा उजेड भेटतो तो कोणता आहे? सूर्य. आता सूर्यकुलामध्ये आलं, त्याच्यामध्ये सूर्यकुलामध्ये एक सूर्य, एक तारा येतो, ग्रह येतात, बटुग्रह येतात, ओके, हे सर्व उल्का, हे सर्व त्याच्यामध्ये येतात. आता सूर्यकुलामध्ये बघा, सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? हा गुरु आहे. सर्वात छोटा ग्रह बुध आहे. ओके, सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह नेपच्यून आहे. तर वरुण म्हणलं जातं. त्याच्या आधी कोणता? अरुण आहे. शनी, गुरु, गुरु, शनी, अरुण, वरुण हे शेवटचे. आणि आतले ग्रह कोणकोणते आहेत? आतले कोणते? पहिल्यांदा बुध, नंतर शुक्र, नंतर पृथ्वी आणि मंगळ. ओके, विटकरी कलरचा कोणता ग्रह आहे? हा मंगळ ग्रह आहे. ओके, सर्वात चमकणारा ग्रह कोणता? शुक्र. सर्वाधिक उपग्रहांची संख्या कोणाला आहे? गुरु, 63 उपग्रहांची. शनीला किती? 62. सर्वात थंड ग्रह विचारला तर वरुण आहे. ओके, आणि जर रात्री गोठणारी थंडी कोणत्या ठिकाणी? दिवसा कडक ऊन आणि रात्री गोठणारी थंडी कोणत्या ग्रहाला आहे? ते बुधला आहे. ओके, सर्वात हलका ग्रह कोणता? शनी. सर्वात जड ग्रह कोणता? गुरु. लाल ग्रह कोणाला म्हणलं जातं? मंगळला. हिरवा ग्रह कोणाला म्हणतात? अरुणला. ओके, निळा ग्रह कोणाला म्हणतात? पृथ्वीला. पिवळा ग्रह कोणाला म्हणतात? नेपच्यूनला म्हणलं जातं. त्यानंतर बघा, सकाळचा व संध्याकाळचा जे तारा म्हटलं जातं, ओके, मॉर्निंग स्टार व संध्याकाळचा भोरचा तारा, ते शुक्राला म्हटलं जातं. पृथ्वीची जुळी बहीण म्हटलं जातं किंवा जुळा भाऊ शुक्र. सूर्यमालिकेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता? गॅनीमेडा. ओके, ही माहिती तुम्हाला पृथ्वी आकाशगंगा आणि सोलार सिस्टीममध्ये पहिले. आता यानंतर जो टॉपिक असेल पृथ्वीची आंतरिक संरचना. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना काही जर प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.